तरीच आत्म्याची भेट जीवाला झाली, शिवाला झाली की मग खरं सुख वाटू लागतं श्रीपादा. आता खरं कळालं काय? काय कळालं श्रीपाद राजा? जेव्हा आत्म्याला सुख वाटू लागलं तेव्हा कळालं हेच खरं सुख आहे. याच्याशिवाय दुसरं सुख, संसारात सुख आहे म्हणणारे सगळे आमच्या तर संसारात नका, तुमच्या असलं तर बघू. आमच्या संसारात, आमच्या प्रपंचात सुख नाही म्हणून नामाची कास धरली. आज 7 दिवसाचा सप्त्याचं आयोजन केलं. पंचपक्वानाचं ताट आयतं ठेवलं होते अण्णांनी आणि त्याच्यासोबत नामाचा प्याला ठेवला. पंचपक्वानाचं ताट ठेवलं, शिरा, बासुंदी, पुरी, भजी सगळं मिळेल. त्याच्याबरोबर नामाचा प्याला. तुम्हाला काय प्यायचंय ते तुम्ही निश्चित. फक्त पंचपक्वानाचं जेवण करून तृप्त व्हायचंय का? आत्म्याला समाधान करायचंय. अहो माझ्या श्रीपाद बाबानं, माझ्या रामदास बाबानं, माझ्या मृदे दादानं निज रूपाला दाविलं. अहो जीवाचं लगीन शिवाची दाविलं, जीवाचं लगीन शिवाची दाविलं, जीवाचं लगीन शिवाची दाविलं, जीवाचं लगीन शिवाची दाविलं. लाविलं आणि जीवाचं लगीन माय बाप शिवाला लाभलं आणि सुख वाढायला लागलं. सुख घडोघडी मग तिथून सुखाला सुरुवात झाली. आतापर्यंत दुःख वाट्याला, दुःख वाट्याला नाही शिवलं सुद्धा नाही दुःखानं माय बाप. जेव्हा साधू संतांचं सर्कल आयुष्यात आलं, साधू संतांचं सर्कल जीवनात आलं, दुःख दाराला सुद्धा आलं नाही. फक्त करायचंय काय? दुख में सुख में सुमिरन सब करे, दुख में सुमिरन, दुख में सुमिरन सब करे, दुख में करे जो सुख में सुमिरन करे तो काहे को दुख होय कबीरा, सुख में सुमिरन सब करे, सुख में करे ना हो, सुख में सुमिरन जो करे तो काहे को दुख होय कबीरा, काहे को दुख होय. सुख में करे ना कोई, जो सुख में सुमिरन करे तो दुख काहे को होय रे भैया, दुख काहे को होय. त्यासाठी काय करावं लागेल? सुखात देवाची आठवण काढावी लागेल. दुःखात तर देव प्रत्येकालाच, आपण नुसतं म्हणतो मागे पुढे उभा राहे, मागे पुढे उभा राहे, हे सगळ्याला मान्य आहे. आणि आत्ताच इथं वाघ येऊ द्या बरं, फक्त उभा राहायचं, मागे पुढे उभा राहे. मग ही तुमची नामावरती निष्ठा आहे का निष्ठा निष्ठी? अंगाला आला ताप, अंगाला आला ताप देवा तू, अंगाचा गेला ताप तुझ्या बापाचा मी. आपलं असंच आहे ना देव. आपल्याला एका देवाचा नाही फरक पडला की आपण 7 वारांनी 7 देव बदलतो. परंतु माझ्या साधू संतांनी सांगितलं आपुला तो एक देव, तेने विना जीवा सुख नव्हे. ये रती माई के दुःख
सुखाची जनिती आणि नाही आधी अंती अवसानी अविनाश करी आपली ऐसे लावे मना पिसे गोविंदाचे तुका म्हणे एक मरणाचे बरे उत्तमची उरे कीर्ती मागे म्हणून सांगितलं आओ मरावं परी कीर्ती रूपी मागव राव माय बाप नाही तर म्हणावं का लोकांनी बरं झालं केलं आता पेढेच वाटले पाहिजे गावाला बरं झालं गेला असं आपल्याला जीवन जगायचंय का माय बाप एकच करायचंय फक्त काय करा आपुला तो एकची धरला चित्ती राही रखमाईचा आईने सांगितलेला बाप खरा उतारानं सांगितलेले शेती करी आणि शास्त्रानं सांगितलेला देव खरा आणि शास्त्रानं सांगितलेला देव खरा खोटं करायला आजपर्यंत कोणी जन्माला आलं नाही आणि येणारही एकच तारी बाकी सब मग एकच काय तारी एकच नाम तारी बाकी सब अहो माझे तुकाराम महाराज म्हणत होते देव घ्या कोणी आई ताला देव न लगे आणि आजही म्हणतात देव न लगे साठवणीचे रुंदले धागे देव मांडला भाव बुडाला काय करू तुकाराम महाराज म्हटले देव घ्या फुका न लगे रोका आओ मी मोल मागत नाही फुकट घ्या एका जनार्दनी मांडिले दुकानाचे ते मोलेवीन सर्व वस्तू मी काय तुम्हाला मोल मागत नाही या बसा आणि ती गोष्ट प्राप्त करून ऐकताय हो सगळं ऐकताय आपल्याला 7 दिवस झालं ऐकतं ताट आहे ऐकतं वाढपी आहे गॅसची हंडी संपली का बघायची मीठ संपलं का बघायची मसाला नाही खरचली कवडी नाही काय केलं जीवनभरीच्या श्वासाइतके मोजिले हरिनाम आणि मग मी विकत घेतला असाच नाही श्याम मिळाला अहो माझ्या गोपिकांच्या हृदयात तो कायम स्वरूपी वास करत होता नव्हता का कसा घेतला होता त्यांनी चित्तात सामावून घेतलं होतं श्रीकृष्णाला त्यांनी चित्तात सामावून घेतलं होतं म्हणून म्हणत होते हरिने माझे हरिले चित्त फार रिक्त जोपर्यंत देहाचा विसर पडत नाही तोपर्यंत देवाची भक्ती होत तैसे स्मरतेनी आदरे सभाय सात्विक भरे जव कठीणपण वेळे अहम भावाचे म्हणून सांगितलं अहो जोपर्यंत देहाचा विसर पडत नाही ना तोपर्यंत देवाची भक्ती घडतच नाही जा कुठे
तोपर्यंत आपल्याला कळत नाही आपण सगळं विसरलोय. त्या गवळणीला वाटत होतं की हो भान मी सगळं विसरून गेले, मला घराचा रस्ता सुद्धा आता माहीत, आणि मी घरी कशी जाऊ, मी घरी कशी जाऊ. अहो येड केलतं श्रीकृष्णाने गोपिकाला, येड केलतं म्हणून त्या माता सुध बुध गई, जाने ससुर छूट गई, तेरे संसार में जो मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में मुरली वाले, ओ मुरली वाले, नाचूंगी 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 मैं तो का 90 लावत जाम पीने से क्या फायदा, रात को पी हुई सुबह उतर जाएगी, एक बार हरि का नाम का प्याला तो पी के देख बंदे तेरी जिंदगी संवर जाएगी, बंदे तेरी जिंदगी संवर जाएगी. जाम पर जाम पीने से, दारू पिलेल्या माणसाला रस्ता पुरत नाही 10 फुटाचा रस्ता पुरतो का त्याला चालायला. मग तसंच आपण आपल्या नामात गुंतलं पाहिजे, देह भान विसरलं पाहिजे आणि या सुखात आलं पाहिजे. हे हा सुख सोहळा स्वर्गी सुद्धा नाही बाय बाप, हा सुख सोहळा इथं डोळ्याने अनुभवायचा आहे. कारण हे जर आता नाही कळलं तर पुढे जाऊन काय, हे जरी नाही कळलं तरी
आधी देहातला राम कळून घ्या, देहातला श्वास कळून घ्या आणि देहाचं महत्व समजून घ्या. त्याशिवाय जाऊ नका. मायबाप स्वतःच्या देहाची किंमत कळून घ्या. आणि त्याच्याबरोबरच एक सांगू इच्छिते, आपल्या लहान मुलांना संस्कार, आपल्या लहान मुलांना नवे वयात आलेल्या सुद्धा लेकरांना चांगले संस्कार द्या. त्यांना सुद्धा माळा घालण्याचा प्रयत्न करा. त्यांना सुद्धा अनुग्रह प्रबोध होऊ द्या. काय माझ्या जिजाबाई साहेबांचे संस्कार होते. आपण कौतुक करू यात नवल नाही, दुश्मनानं देखील कौतुक करावं. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं दुश्मनानं देखील कौतुक करावं. अहो काय केलं कौतुक, ज्यावेळेस शाहिस्तेखानाची बोट छाटली, छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळीकडे गदारोळ पसरला मायबाप. आणि त्यातच शाहिस्तेखानाची छोटी बहीण आली आणि शाहिस्तेखानाला म्हणाली, भैया भैया गजब हो गया, वो नराधम शुगा मेरी छोटी बिटिया को उठा के ले गया. त्यावेळेस शाहिस्तेखानानं म्हणावं, बिटिया बहना तू फिकर मत कर, वो शुबा किसी की उंगलियां काट सकता है, वो शुबा किसी की गर्दन छाट सकता है, लेकिन वो शुबा किसी बहन और बेटी पर हाथ नहीं डाल सकता है. जिजाऊबाई साहेबांचे संस्कार हे जिजाऊबाई साहेबांचे संस्कार आहेत मायबाप. म्हणून म्हणावं लागतं, एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर, किल्ल्यावर. माझ्या देवाचं नाव दान दे किल्ल्याच्या डोंगरावर, माझ्या राजाचं नाव दान दे किल्ल्याच्या डोंगरावर, माझ्या तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर. सगळ्यांनी मायबाप हात वरती करायचे, हाताने टाळी कोणी सुद्धा फक्त हात वरती करायचे आणि मोठ्याने घोषणा करायची अगदी बेंबीच्या देठापासून, छत्रपती शिवाजी महाराज